राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूत जवळच आली आहे। नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकूर फाटा। इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पाईप, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त। लग्न कार्यासाठी ग्राहकांना 9 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% पर्यंत भरघोस अशी सूट। तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकूर फाटा। आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकूर फाटा, गुंजरवाडी पठार, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर कैलाश शेठ गांजे पाटील। संपर्क क्रमांक 7028 76 38 67। संगमनेर तालुक्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांचे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यात हातातोंडाशी आलेल्या शेतमालाला बाजारभाव मिळेना, त्यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारीपणाच्या उंबरठ्यावर उभा आहे। शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना दिवाळी तोंडावर आली आहे। शेतकरी वर्गाने दिवाळी कशी साजरी करावी हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय। मायबाप सरकार नुकसान भरपाई देईल की नाही याबाबत शाश्वती नसताना या पार्श्वभूमीवर पालक असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल किंवा नाही, परंतु पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची दिवाळी गोड साजरी केली आहे। पठार भागातील घारगाव येथील सुंदर व स्वच्छ परिसर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डोंगर दऱ्यात वास्तव्यास असलेल्या बहुतांश आदिवासी समाजाची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी तर शाळेचा सर्वांगीण विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश आहेर काम करत आहेत। शाळेच्या गुणवत्तेचा आलेख वाढवण्यासाठी आग्रही असलेले शाळेचे मुख्याध्यापक सह्याजी रहाणे व शिस्तप्रिय शिक्षक बाबासाहेब देवकर, भाऊसाहेब ढोकरे, विलास गवळी, विलास सुब्रे, रंगनाथ गारे, उत्तम तळपे, अमित पन्हाळे, शिक्षिका रेश्मा आहेर, सायली गाडेकर यांच्या सानिध्यात 202 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेत बहुतांश शेतकरी वर्गातील पाल्य शिक्षण घेत असल्याने यंदाची दिवाळी शेतकरी कुटुंबात साजरी होईल अथवा नाही, परंतु विद्यार्थ्यांनी शाळेत रांगोळी काढत तर मातीच्या पंत्या बनवत पेटवल्या, कागदी आगलदिवे बनवून लावले। तसेच संबंधित शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे फराळ उपसरपंच हनुमंत गाडेकर यांच्या हस्ते वाटप करत विद्यार्थ्यांची दिवाळी गोड साजरी केली आहे। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता समाधान लाभल्याची भावना व्यक्त केली जाते। महेश रामदास आहेत, राहणार घारगाव, जिल्हा परिषद केंद्र शाळा घारगाव, जिल्हा परिषद केंद्र शाळा घारगाव शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष या नात्याने आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सार्वजनिक सर्वांनी एकत्र येऊन मुलांची दिवाळी साजरी केलेली आहे। त्यावर्षी काही ठिकाणी जास्त पाऊस झाला तर काही ठिकाणी झालाच नाही। अशी परिस्थिती असताना आपला हा घारगाव पठार भाग हा आदिवासी समाजाचा बालेकिल्ला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। इथं आमच्या शाळेमध्ये आदिवासी समाजाची जास्त मुलं आहेत। तसेच ह्या शेतकऱ्यांपुढं असा प्रश्न आहे की मालाला बाजारभाव नाही, कांद्याला बाजारभाव नाही, पाऊस जास्त झाल्यामुळे सोयाबीनचं पीक नाशिष्ट झालेलं आहे। सगळ्यात प्रश्न पुढं असताना या प्रत्येक कुटुंबाची दिवाळी होईल का नाही ही माहिती नाही, तरी आमची सर्व शिक्षक स्टाफ एकत्र येऊन ही दिवाळी आपण सगळ्यांच्या मुलांची गोड करू अशा सगळ्यांनी संकल्पनेतून उभी राहिली व आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या घरच्यांची या मुलांची दिवाळी कशी गोड होईल हे आम्ही सगळ्यांनी पाहिलं व यांनी जे काही आनंद मुलांनी केला
तो आम्ही सर्वांनी यांचे खाऊ वाटप केलं. त्यांचा आनंद पाहून आम्हाला एकदम समाधान वाटलं. सत्राचा शेवटचा दिवस अतिशय विद्यार्थ्यांना फराळ वाटून गोड करण्यात आला. खरं तर अशी ही संकल्पना आम्ही दरवर्षी करत असतो, परंतु यावर्षी विशेष करून अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे महेश आहेर यांची जी संकल्पना आहे की सकाळपासूनच आमची ही मुलं शेवटच्या दिवशी अतिशय आनंदात होती आणि सकाळपासूनच वर्ग सजावट, वर्ग स्वच्छता, पणत्या, रांगोळ्या, आगलदिवे सगळं मुलांनी केलं आणि दुपारच्या सत्रामध्ये छोट्याखानी कार्यक्रमामध्ये मुलांना फराळ वाटण्यात आलं आणि अतिशय आनंदाने मुलं त्या फराळाचा आस्वाद घेत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप खूप काही भाव देऊन आम्हाला गेला. धन्यवाद. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या शाळेच्या वतीनं दरवर्षी सर्व थरातील मुलांसाठी दिवाळीचा फराळाचं आयोजन केलं जातं, परंतु चालू वर्षी आमच्या शाळेचे अध्यक्ष महेश आहेर आणि सदस्य आणि आमचे शिक्षकवृंद यावर्षी एक वेगळी दिवाळी आपण साजरी करू असं ठरलं आणि मुलांनी स्वतः बनवलेले आगलदिवे, पणत्या आणून शाळेत सजावट केली, रांगोळ्या काढल्या आणि शेवटी सर्वांच्या सहकार्याने मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आणि हा जो आनंद आहे मुलांच्या चेहऱ्यावरचा, हा आनंद पाहून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.